आता बातमी बुलेट ट्रेनमुळे प्रेक्षकांना बसणाऱ्या फटक्याची। बुलेट ट्रेनमुळे मुंबईच्या MMRDA मैदानावरील सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे। पुढच्या 6 वर्षांसाठी MMRDA मैदान बुलेट ट्रेन टर्मिनल आणि मेट्रोसाठी वापरलं जाणार आहे। यामुळे 1 एप्रिल नंतरचे 36 कार्यक्रम रद्द केले जाणार आहेत आणि याचा मोठा फटका हा आयोजकांना बसला आहे। श्वास गुदमरणाऱ्या या मुंबईत काही मोजकीच मोठी आणि मोकळी मैदानं आहेत। त्यापैकी एक म्हणजे मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्ससह MMRDA ग्राउंड। मात्र हे MMRDA ग्राउंड पुढच्या 6 वर्षांसाठी आता बुलेट ट्रेन आणि मेट्रोच्या कास्टिंग यार्डसाठी वापरण्यात येणार आहे। खरं तर मुंबईतलं हे MMRDA ग्राउंड देशभरात प्रसिद्ध आहे, ते मोठमोठ्या कॉन्सर्ट्स, इव्हेंट्स आणि पॉलिटिकल रॅलीजसाठी। या MMRDA ग्राउंडचा जर एकूण परिसर पाहिला तर 50 एकरमध्ये हे MMRDA ग्राउंड विस्तारलेलं आहे। यापैकी 20 एकर जागा जी आहे ही मोठमोठे कॉर्पोरेट ऑफिसेस, बँक्स आणि फायनान्शियल सेंटर्सनी व्यापलेली आहे। तर उर्वरित 30 एकर जागा जी आपण पाहतोय या जागेवरती मोठमोठे कॉन्सर्ट्स होत असतात, पॉलिटिकल सभा होत असतात आणि आसपासच्या परिसरातली जी तरुण मंडळी आहे हे मैदानी खेळ खेळण्यासाठी या ठिकाणी येत असते। मात्र आता बुलेट ट्रेन आणि मेट्रोसाठी ही जागा वापरण्यात येणार असल्याकारणाने आता या ठिकाणी अशा कुठल्याही पद्धतीचे कार्यक्रम किंवा मैदानी खेळ यापुढे पुढच्या 6 वर्षांसाठी तरी आपल्याला बघायला मिळणार नाही आहेत। मागील काही वर्षांमध्ये जगप्रसिद्ध मोठमोठे यूथ आयकॉन जसे बियॉन्से असतील, पिटबुल असेल, मार्क नॉपलर असेल, असे विविध मोठमोठे कलाकार याच मैदानावरती त्यांनी मोठमोठी कॉन्सर्ट्स गाजवलेले आहेत। लाखोच्या संख्येने या ठिकाणी तरुण तरुणींनी हजेरी लावलेली आहे। तर मोठमोठ्या पॉलिटिकल सभा, प्रचार सभासुद्धा याच मैदानात झालेल्या आहेत। यापूर्वीसुद्धा मेट्रोचं काम जेव्हा आरेमध्ये करण्यासंदर्भात प्रस्ताव आला किंवा आझाद मैदानमध्ये मेट्रोचं काम सुरू झालं त्यावेळेसही त्याला राजकीय रंग देऊन एक मोठ्या प्रमाणात वादंग उठला होता। आता तशाच पद्धतीचा वाद पुन्हा एकदा या बुलेट ट्रेनच्या आणि मेट्रोच्या कामासाठी वापर होणाऱ्या MMRDA ग्राउंडवरून सुद्धा होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अजय भिसे सोबत ऋत्विक भालेकर, ABP माझा, मुंबई। दरम्यान या MMRDA ग्राउंडची वैशिष्ट्य काय आहेत ते सुद्धा बघूयात। मुंबईतलं मध्यवर्ती मोकळं मैदान असणारं हे ठिकाण आहे। सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वे मार्गांना इथून कनेक्टिव्हिटी आहे। 5 स्टार हॉटेल्स, बँक्स, कॉर्पोरेट ऑफिसेसचं इथे हब आहे। 30 एकरची मोकळी जागा आणि पार्किंगसाठी देखील तितकीच मोकळी जागा आहे। 2 लाखांपर्यंतची गर्दी सामावून घेण्याची या मैदानाची क्षमता आहे।